तुम्हाला एकदम मोठा असला पाहिजे हा असं तुमच्यापेक्षा मोठा रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर, शास्त्रीनगर मनपा लोकरा मराठी शाळेचा शाळाप्रमुख. माझ्यासोबत हा अगदी जवळ सचिन रामुगडे दादा आहे. हा वयानं जरी लहान असला आणि अतिशय नम्र स्वभावाचा असला तरी पण माझ्या नजरेत ह्याची मोठी किंमत आहे. ह्याचं समाजासाठी चांगलं कार्य आहे. हा होतकरू आहे, प्रामाणिक आहे, मनमिळव आहे. आणि सगळ्यात याचा आनंदाची गोष्ट म्हणजे 24 एप्रिल शुक्रवार होता. 24 एप्रिल शुक्रवार होता. संध्याकाळी आम्ही शाळेची कामं करू. राम, आपण दोघं 24 एप्रिलला शाळेची कामं करून तू एका बाजूला गेला आणि मी पुढच्या बाजूला गेलो. त्यानंतर मला खूप त्रास झाला, म्हणजे मला माहीत नाही काय झाला, पण मला बेचैन झालो मी. मग मी त्याचं आपला दवाखाना आहे BMCचा, तिथं झोपलो. तिथून मला दीपक काळेच्या ऑफिसमध्ये बसायचं होतं. मला काहीच कळत नव्हतं. पण माझ्या ह्या सचिन दादाने मला ओळखलं, विचारलं. ताबडतोब तो महागडा किंवा सोपा किंवा साधा दवाखान्यात ॲडमिट केलं. आणि माझ्याकडून मला वाटतं एक नंबर वगैरे घेतला माझ्याकडून, मला आठवतं. आणि घरच्यातून फोन नंबर घेतला. मी 1.5 दिवस तिथं मुक्कामाल होतो. तू माझ्याकडे आला होता कॅटलॉग मागायला, तेव्हा ह्याच सचिन दादाने मला ॲडमिट केलं. खूप धन्यवाद. माझा दादा आहे रामकृष्ण हरी, माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला भेटतं. आणि जी शक्ती असेल ना, ते ह्यांचे मार्गदर्शन कायम आहे. चांगली गोष्ट आहे, खूप चांगले दादा सचिन दादा. आता येताना पण मला त्यांनी शास्त्रनगर शाळेत सोडलं. खूप धन्यवाद रामकृष्ण हरी. तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य, सत्य कर्माला भगवंताचं सहाय्य नेहमी असतं. तर मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की अशा सेवाभावी व्यक्तीला, सचिन दादाला, रामकृष्ण हरीला खूप उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो. आणि अशीच समाजाची तळमळ त्यांच्या अंगी राहो. आणि समाजाच्या प्रेरित होऊन त्यांच्या हातून ज्या चांगल्या गोष्टी घडतील त्या तिने माऊलीला समर्पित कराव्यात. आणि मुंबई ते पंढरपूर दिंडीला आता जून महिन्यामध्ये, म्हणजे पुढच्या जूनला 50 वर्ष होत आहेत आपल्या वारीला. मुंबई ते पंढरपूर दिंडीला, आपल्या दिंडीला 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्याचा तो सुवर्ण महोत्सवी सोहळा गेट ऑफ इंडियाला साजरी होत आहे. तर तुम्ही तुमची आणि सहभागी नाही, खूप चांगलं सहकार्य आणि कुठल्याही प्रकारे यथाशक्ती, मनुष्यबळ असेल, शारीरिक कष्ट असेल, काही असेल कधीच नाही म्हणणार नाही. हा सचिन दादा खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय रोहिदास. जय रोहिदास. बोला बिंदास. चला रामकृष्ण. आता मी तुला भेटलो, तुला कसं वाटलं सांग. तू मगाशी बोललात पण अधिकृत. मला तुम्ही जिथं दिसाल तिथं मी तुम्हाला अडवतो, तुमचा हात पकडतो. खूप चांगलं. आणि माऊली कुठं सोडायचे का सांग. क्या बात आहे. मला शाळेत सोडलं पण हरकत नाही. तर मी ह्याचा आजन्म ऋणी आहे. सचिन दादाने काय विशेष काय न झालं, परंतु काय असतं, प्रयत्नाच्या त्या मुवमेंटला त्यांनी हात दिला. समविचारी असल्यामुळं मला ती प्रेरणा मिळते. आणि हा नम्र आहे, अतिशय नम्र. म्हणजे एका शब्दात सांगतो संतांच्या, नम्र झाला भूता त्यांनी कोंडले अनंता. जर भूताने ठरवलं आपण नम्र व्हायचं, तर तो नम्र होऊन सुद्धा देवाला कोंडू शकतो. म्हणून धरीला पंढरीचा चोर जनाबाई म्हणते. कारण ती इतकी नम्र होती पांडुरंगाच्या शक्तीत की धरीला आपण कोणाला, तू मला प्रेमानं चोर म्हणशील का, अधिकारानं म्हणशील का, पण जनाबाई धरीला पंढरीचा चोर. म्हणजे जर पांडुरंगाला चोर म्हणते तर किती ताकद असेल. आणि नुसतं चोर नाही, गळ्या बांधून या तोर. तू नुसताच चोर नाही, तुझ्या गळ्याला मी दोर बांधणार. तर अशा पद्धतीचं गोड नातं आमच्या सचिन दादाला. तर मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, रामकृष्ण म्हणतो. आणि त्याच्या संपूर्ण कार्याला माझा शुभ आशीर्वाद आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.